नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीमध्ये भाजपला एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपची लोकप्रियता किती जास्त आहे, भाजपचाच कसा सर्वत्र डंका आहे, हे पुन्हा एकदा भाजपचे आणि सत्ताधारी सगळे नेते बोलत आहेत. आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका यामध्ये सुद्धा भाजपच नंबर 1 ला राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतायत. आपल्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये ते वारंवार याचा उल्लेख करतायत. मात्र अगदी बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा इतर काही राज्य असतील, ह्या सगळ्या राज्यांमध्ये सध्या निवडणुकांमध्ये जो घोळ सुरू आहे याबाबत विरोधी पक्ष हा आक्रमकपणे सातत्यानं पुराव्यानिशी गोष्टी समोर आणताना दिसतोय. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये मतदार यादींमध्ये कशा पद्धतीनं घोळ आहे हे आपल्याला आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधून दाखवलंच. परंतु आता प्रारूप मतदार यादी जी जाहीर झालेली आहे, निवडणूक आयोगाकडनं जाहीर झालेली आहे, त्यामध्ये कशा पद्धतीच्या डिस्क्रिपन्सीज आहेत हे पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित करून सांगितलेलं आहे. ह्या सगळ्याच्या पाठीमागे जे सातत्यानं अगदी बारकाईने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतायत ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आपल्या सोबत आहेत. आणि आज त्यांच्याकडनं आम्ही जाणून घ्यायला आलोय खरं तर की तुम्ही आरोप तर करताय, तुम्ही अनेक मुद्दे पुराव्यानिशी समोर आणताय आणि तुम्ही निवडणूक आयुक्तांना, निवडणूक आयोगाच्या लोकांना भेटताय सुद्धा, पण नेमकी चर्चा काय होते? कारण काल पुन्हा एकदा तुमची भेट झाली, तुमचं शिष्टमंडळ गेलं, मनसेचे नेते सुद्धा होते. प्रत्येक पक्ष, विरोधी पक्ष हा आपापल्या परीने वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, जणू काही एक मिस्ट्री आहे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पण हे सगळं जेव्हा तुम्ही सांगता त्यांना तेव्हा त्यांचं उत्तर काय असतं? आपण जे म्हणताय की याच्या पाठी मिस्ट्री आहे, मिस्ट्री म्हणजे संशय. आम्ही संशय नाहीच आहे, आम्ही तर पुरावे देतोय. आपल्याला माहिती आहे विधानसभेची निवडणूक झाली. या विधानसभेच्या निवडणुकीत जो काही घोळ झाला तो आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाला आणला. आमचे नेते निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये जाऊन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणून यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रोसेस चालू असतानाच ही सगळी ऑब्जेक्शन घ्यायची. आपल्याला माहिती आहे की आदित्य ठाकरे यांनी एका वरळीचं प्रेझेंटेशन दिलं, एकाच मतदारसंघाचं, ज्याच्यामध्ये 19,000 मतं जी संशयास्पद आहेत ती त्यांनी दाखवली. आता त्याच्यात संशयास्पद म्हणजे काय की एका घराच्या नावावरती, म्हणजे मिठाईचं दुकान आहे, त्या मिठाईच्या दुकानावरती 40 मतदार, 50 मतदार नोंदवले गेलेत. ते मिठाईचं दुकानच अस्तित्वात नाहीये. मग हे मतदार कोण आहेत हा प्रश्न विचारणं गुन्हा आहे? तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं नाव साधारण एकच असायला पाहिजे आडनाव. तुमचं नाव जर ऋत्विक भालेराव आहे, तुमच्या वडिलांचं नाव रफिक शेख कसं असू शकतं? तुमचं वय जर 45 असेल, तुमच्या वडिलांचं वय 24 कसं असू शकतं? दुबार मतं ही तर सर्रास आहेत. दुबार मतांमध्ये की तुम्हाला विचारलं तर पाहिजे की बाबा तुमचं नाव 2 ठिकाणी आलंय, तुमचं नाव 3 ठिकाणी आलं, नेमकं तुझं मत कुठलं आहे? ही निवडणूक आयोगाची प्रोसिजर आहे की ज्याच्यात हे विचारलं जातं की तुमचं नाव 3 ठिकाणी आलंय, 1 ठिकाणी ठेवून 2 ठिकाणची आम्हाला डिलीट करायची आहे. ही प्रोसेस कुठला वापरला गेला नाही. तुमच्या घरचा पत्ताच नाहीये आणि नोंदवली गेली आहेत. सार्वजनिक शौचालयाचं नाव टाकून तुमचे मतदार नोंदवले गेलेले आहेत.
मग ह्याला घोळ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? पुन्हा हे मतदार कोण आहेत हे शोधणं काय गुन्हा आहे? आता भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यायची काही गरज नाही, कारण आम्ही प्रश्न विचारतोय कोणाला? निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही. राज्य निवडणूक आयोग म्हणतं की केंद्र सरकारकडनं आम्ही यादी उसनवारीवर घेतो आणि आम्ही या निवडणुका वापरतो. म्हणजे घोळाची जबाबदारी घेतं कोण मग? आमचं साधं म्हणणं असं आहे की देशातला सगळ्यात आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष जो स्कॅनवरती नंबर 1चा पक्ष आहे, त्यांची मेंबरशिप कशावरती आहे? डिजिटल. तुम्ही जगातला मोठा पक्ष आहे, तुम्ही देशातला नंबर 1चा पक्ष आहे, आम्ही संपलेले पक्ष आहोत असं तुमचं म्हणणं आहे. मग आम्हाला हरवायला तुम्हाला हा घोळ कशाला करावा लागतोय? लोक ठरवतील ना. आम्ही जर कमकुवत असू, आमचं काही स्थान नसेल समाजात, लोक आम्हाला मतं देणार नाहीत. लोक आम्हाला सांगतील घरी बसा, तर आम्ही घरी बसू. मग हे मार्ग अवलंबून तुम्ही हे दाखवून देताय की तुमचा स्वतःवरती विश्वास नाही आहे. या सगळ्या यंत्रणांना बरोबर घेऊन तुम्हाला आम्हाला हरवावं लागतंय. तुम्ही ज्यावेळेस हा घोळ आहे असं पुराव्यानिशी दाखवता, त्यावेळेस आपण मान्य करू शकतो, एक लेमॅन म्हणून, एक कॉमन मॅन ह्या गोष्टी तपासून बघू शकतो. प्रारूप जी यादी आहे ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तो सुद्धा हे घोळ शोधून काढू शकतो. तुमचे अनेक शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, हे सगळं काम करतच आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता की या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ह्या तुम्हाला हरवण्यासाठी किंवा एका विशिष्ट पक्षाला, सत्ताधाऱ्यांना पूरक म्हणून जिंकवण्यासाठी केल्या जात आहेत, त्याला आधार काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच खुलं आव्हान दिलेलं आहे विरोधी पक्षांना की यामुळे भाजप जिंकते, हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. मी साधी गोष्ट आहे, मी मागच्या वेळेची पण उदाहरणं देऊ शकतो, यावेळेची पण देऊ शकतो. की मागच्या वेळेला डिलिमिटेशनमध्ये वॉर्ड अशा पद्धतीने कापले गेले की जिकडे माझा उमेदवार, माझे 2 वॉर्ड आहेत समजा बाजूबाजूचे, तर माझे दोन्ही वॉर्ड मी जिंकतोय. साधारण एक वॉर्ड मी 2000ने जिंकतोय, एक वॉर्ड मी 400-500 मताने जिंकतोय. पारंपरिक वर्षानुवर्ष माझा वॉर्डच असा कट केला की माझी ह्या वॉर्डातली चांगली मतं ही ह्या वॉर्डात टाकली आणि हा वॉर्ड जो मी जिंकतोय 2000ने, तो मी 3000ने जिंकलो. परंतु हा वॉर्ड जो मी जिंकत होतो 500 मताने, या वॉर्डातली माझी 1000-2000 मतं या वॉर्डात टाकल्यामुळे हा वॉर्ड मी 500 मताने हरलो. अशी काही उदाहरणं देऊ शकता 2017च्या निवडणुकीमध्ये घडलेली? 61 नंबर, 60 नंबर. कुठल्या परिसरातले? वर्सोवा विधानसभा. बर. 61 नंबरमधली माझी मतं उचलली, 60 नंबरमधली माझी मतं उचलली, ती 61 नंबरमध्ये टाकली. तिथले नगरसेवक कोण होते? राजुल पटेल आणि शैलेश फणसे. बरोबर. हाय प्रोफाईल सीट होती. शैलेश फणसे हरले, राजुल पटेल अजून मताने जिंकली. मी अशी खूप उदाहरणं देऊ शकतो, पण आता तो इतिहास झाला. मी त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. मी आता आपल्याकडे शैलेश वनसे मला वाटतं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते, ते हरले कारण त्यांना हरवायचं होतं. आम्हाला अपेक्षा नव्हती की ते हरतील म्हणून, पण स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन आहे, बरोबर, त्याला हरवलंच पाहिजे. त्याला असा हरवता येत नाही, म्हणून असं हरवायचं. पण त्यावेळेस प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढलेला. हो. तुम्ही सत्तेत होता. आम्ही सत्तेत होतो, पण हे जे काम होतं हे युडी खात्याकडे असतं. युडी खातं त्यांच्याकडे होतं. त्यावेळेस एकनाथ शिंदेच होते ना? एकनाथ शिंदे युडी नव्हते. युडी कोणाकडे होतं मग? एकनाथ शिंदेकडे नव्हतं, हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं. बर. हा, त्यावेळेस मी 14 ते 19 बरोबर. हा, देवेंद्र 19ला युडी युडी खातं होतं. आलं. पण यामध्ये तुम्ही सत्तेत सहभागी होता. या सगळ्या सत्तेत गोष्टी- सहभागात ह्या गोष्टी बाहेर येत नाही. तो सत्तेत सहभागी म्हणजे आमचा सत्तेत वाटा किती होता? आमचे 5 हस्तमंत्री होते, आमचा एक्सेस नव्हता तेवढा. यामध्ये अनेक अधिकारी इन्व्हॉल्ड असतात. अधिकारी शेवटी सत्तेच्या दबावाखाली असतात, मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली असतात.
आता हा माझा 162 आणि 163 नंबरचा वॉर्ड आहे. बर. आता माझे 162 6 याद्या या 163 मध्ये नेल्या. हम्म. हे साकीनाका विभागातले हे 2 वॉर्ड आहेत. हम्म. आता मला तुम्ही कशा सांगा, मी थोड्याशा हे प्रेक्षकांना हे समजेल प्रेक्षकांना अशा दाखवतो. भाषेत हे तुम्ही जरा माझे समजावून मी सांगू शकला. वॉर्डची रचना इकडचे तिकडे मतदार झाले मी समजू शकतो. हम्म. कुठले बॉर्डरवरचे आहेत. एक समजा चूक झाली अधिकाऱ्यांकडनं, हम्म. होतात चुका, प्रशासकीय चूक मी मान्य करू शकतो. परंतु वॉर्डच्या मधले लोक हम्म. हे 162 लोक 163 मध्ये मधले जाऊ शकतात. हा एक वॉर्ड आहे समजा, हा ward हा चा map आहे. 162 चा वॉर्ड आहे, मॅप आहे. हम्म. या जे काय मी आता मार्क केलेले लोक आहेत, हम्म. हे काही इमारतींची नावं आहेत. हे त्या कसे युनिटी. 163 मध्ये जाऊ शकतात? या 6 याद्या आहेत माझ्याकडे. हम्म. हे एवढे माझे मतदार, हे सगळे मतदार हे माझे काढून हे दुसऱ्या वॉर्डात टाकले. बरोबर आहे. हे 162 163. हम्म. माझं मत असं आहे, बॉर्डरचे गेले असते मी समजू शकलो असतो. बरोबर आहे. त्याला देखील डिलिमिटेशनचे नियम आहेत. मोठा रस्ता असतो, हम्म. रेल्वे ट्रॅक असतो, हम्म. मोठी गटर असतात, मोठे नाले असतात, त्याच्यावरती बॉर्डर ठरली जाते. हम्म. ह्या मधल्या बिल्डिंग काढून 163 मध्ये टाकल्यात. नाही, मग याचा फायदा भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना कसा होतो? हे त्यांना त्यांचं गणित माहिती आहे ना. याच्यामुळे ह्यांचे मतदार, माझा इकडचा वॉर्ड कमजोर झाला ना. हम्म. हे माझे हक्काचे मतदार तिकडे गेल्यामुळे हा माझा वॉर्ड त्यांनी संकटात आणलाय. पण एखाद्या वॉर्ड मधला जेव्हा मतदार त्या वॉर्ड मध्ये आपलं नाव नाहीये हे जेव्हा त्याला मतदान केंद्रावरती कळतं, तो हताश निराश होऊन पुन्हा जातो. मला तो त्या वाटत नाही कुठला दिवशी, मतदार. हा. म्हणूनच म्हटलं ना, हे आता आम्हाला कळल्यावरती आम्ही आता प्रोसिजर चालू आहे, म्हणूनच त्या काल आम्ही गेलो. हम्म. कारण होतं काय, बघा, तुम्ही सर्वसाधारण मतदार आहात. प्रारूप यादी जाहीर होते. तुम्ही आजपर्यंत कधी स्वतः तपासली आहे का हो प्रारूप यादीमध्ये माझं नाव आहे की नाही? तुम्ही काय म्हणताय, वर्षानुवर्ष मी जिथे मतदान करतो तिकडे मी मतदानाला गेलो, माझं नाव नाही आहे, आणि त्या दिवशी काही करू शकत नाही. आणि मग इलेक्शन कमिशन काय म्हणतं की आम्ही तर ड्राफ्ट आधी प्रसिद्ध केली होती, तुम्ही तपासायला पाहिजे होती. कुठलाही मतदार स्वतः जाऊन तपासत नाही. आम्ही काल जाऊन हीच मागणी केली की आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याला ऋत्विकच्या वतीने मला अधिकार मिळाला पाहिजे की माझं नाव इकडनं तिकडे गेलंय, हम्म. तुम्ही चेक करून घ्या आम्ही खोटं बोलतोय का. आणि जेव्हा बल्कमध्ये असं होतं, आता ही 6000 लोक जाणार आहेत का स्वतःचं ऑब्जेक्शन रेज करायला? नाही जाणार. मग ते लोक जिथे वर्षानुवर्ष मतदान करतात तिथे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. हा जो गठ्ठा आहे हा 6 लाख मतदारांचा आहे आणि 6000 मतदार 6,000. एका एका वॉर्ड. यादीमध्ये हम्म. साधारण 1000 ते 1200 मतं असतात. हम्म. म्हणजे साधारण 6000 ते 7000 ही मतं आहेत. हम्म. हे डिस्प्लेस्ड मत ही आहेत असं. 6000 मतं उचलून तुम्ही मधून मधून सिलेक्टिव्ह उचलून या वॉर्डात टाकली हम्म. तर मला तर हा वॉर्ड हारायचाच आहे ना. हम्म. आता आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो असे इथे. कित्येक वॉर्ड आता आमचं सगळीकडे काम चालू आहे. हम्म. हे तर मी काल प्रेसला दाखवण्यासाठी आणलं. हम्म. असे कित्येक वॉर्ड आहेत. तुम्हाला काय असंच हरवायचंय? माझं म्हणणं आहे, तुम्हाला हरवायचंय ना आम्हाला. लोक तुमच्या बाजूने आहेत ना, तुमचा एवढा करिश्मा आहे ना, मग लोकांकडे जा आणि आम्हाला हरवा ना. एक मूळ प्रश्न यातनं उपस्थित होतो तो असा की जे मतदार डिस्प्लेस केलेले आहेत, शिफ्ट केलेले आहेत, ते तुमचेच मतदार आहेत असं जर तुम्ही दावा करत असाल तर तो कशाच्या आधारावरती? म्हणजे- वर्षानुवर्ष आम्ही त्या जागा जिंकलेल्या आहेत ना. हम्म. ज्या जागा वर्षानुवर्ष शिवसेना जिंकते, हे तर मी उदाहरण दिलं. इथे कोण नगरसेवक येईल नाही येईल हे जे माझ्या समोर आलं ते. असे माझ्याकडे कित्येक वॉर्ड असे आहेत की जे वर्षानुवर्ष शिवसेना जिंकलेली आहे. नाही, तरी 84 जागा तुम्ही निवडून आलात ना 2017. मग माझं तेच म्हणणं आहे, 84 जागा एवढं करून दे गेला मी 84, पण ह्यांची ज्यांची 32-33ची अवकात नव्हती ते 82ला आले ना. बघा, भारतीय जनता पक्षाला मी चांगलं ओळखतो. हम्म. किती जागा होत्या त्यांच्या? 13 जागा होत्या. 13 वरनं ते कितीला आले? 32ला आले.
32 थेट आले कधी 82ला, हम्म. जेव्हा त्यांचं सरकार होतं, वरती मुख्यमंत्री त्यांचा होता तेव्हा. त्यांचं म्हणणं हे शक्य झालं कारण आम्ही वेगळे लढलो, आम्हाला आमची ताकद आजमावता आली. नाही, मग माझं म्हणणं आहे ना, वेगळे लढले म्हणून आजमावता आली ना. मग त्याच्या अगोदर युती का नाही तोडली? जेव्हा तुमचा मुख्यमंत्री बसला तेव्हाच तुम्ही युती तोडली. युती तोडायचे वेगळे वेगळे लढायचे अधिकार तुम्हाला त्याच्या अगोदर पण होते ना. तुम्हाला वेगळं लढायला कोणी थांबवलं होतं? ज्यावेळेला तुमचे दिवस चांगले आले, केंद्रात जेव्हा तुमची सरकार आलं, त्यावेळेला तुम्ही मित्राला लाथ मारलेली आहे. याच्या अगोदर का नाही मित्राला लाथ मारली? 14ला तुम्ही शेवटच्या क्षणाला युती तोडली. तेव्हा का आम्ही हिंदू नव्हतो? तेव्हा आम्ही हिंदूच होतो ना. आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय की 25 वर्ष तुमच्या सरकार ताब्यात होतं, का आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते? मग आम्ही जर वाईट होतो, आमच्यापासून तेव्हाच फारकत घ्यायला पाहिजे होती. तुम्ही चांगले दिवस आल्यावरती आमच्याशी फारकत घेतलेली आहे. आणि तुम्हाला आता असं वाटतंय की ही संधी आहे की शिवसेना संपवून टाकायची, पण अशी शिवसेना संपणार नाही. पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की 84 ज्या 82 जागा भाजपने जिंकल्या, जवळपास 50 जागा, 45 ते 50 जागा त्यांच्या वाढल्या. तर या 45 ते 50 जागांमधल्या 2017ला अशा किती जागा त्यांनी असा काही घोळ करून जिंकल्या असाव्यात? माझ्या माहितीप्रमाणे 35 एक जागा त्यांनी डिलिमिटेशनमध्ये जिंकलेल्या आहेत, असं माझं स्वतःचं मत आहे. हम्म. ज्याच्यावरती मी कधीतरी डिबेट करीन. कोणाशी करायचं ते, त्यांच्यामध्ये कोण करणार आहे ते, त्याला समोर यावं, त्याच्याशी मी डिबेट करीन. आणि माझं मत आहे चॅनलवरती डिबेट घ्या. हे नाही, परब साहेब, ऐकायला तर आव्हान खूप छान वाटतं हे, पण तुम्ही विधान परिषदेचे गेले अनेक वर्ष आमदार आहात, तुम्ही मंत्री राहिलेला आहात, तुम्ही या सगळ्या मुंबई महानगरपालिकेचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून करताय, आम्ही पाहतोय. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री ज्यांच्याकडे एवढी खातं आहे, जे काही अधिकाऱ्यांना दबावामध्ये या सगळ्या गोष्टी करून घेतात, तेव्हा तुमचा त्याच्यामध्ये कुठेच से नाही आहे किंवा तुम्ही कुठेच विरोध करू शकला नाही, हे ऐकायला आणि पचायला थोडंसं कठीण जातं. नाही, बरोबर आहे ना. हे अशा पद्धतीने काय होईल असं कोणाचा अंदाजच नव्हता. अशा प्रकारच्या निवडणुका मी देखील कित्येक वर्ष महानगरपालिका बघतोय, पण डिलिमिटेशनमध्ये असं जिंकू शकतं हे भारतीय जनता पक्षाने अख्ख्या मुंबईला दाखवून दिलं की कशा पद्धतीने जिंकू शकतं. बघा, त्यांच्याकडे बुद्धिवादी लोक खूप आहेत. कट, कारस्थान, छल, कपट करून कसं जिंकायचं ना, याच्यात ते माहीर आहेत. नाही, पण तुम्ही गाफील राहिला असाही अर्थ निघू शकतो. हो ना, साधारण आहे. आम्ही सर्वसाधारण भाबडा शिवसैनिक आहे. भाबड्या माणसाला समोरून लढून हरवू शकत नाही, त्याला पाठून वार करून हरवणं सोपं आहे. आणि आम्ही विश्वासाने काम करणारी माणसं आहोत. पण हा पॅटर्न 2019च्या लोकसभेमध्ये दिसला नाही. लोकसभेमध्ये इतकं बघा, भरमसाठ यश मिळालं आणि नाही, तुम्हाला नाही. विधानसभेला पुन्हा फटका बसला. लोकसभेचं डिलिमिटेशन यांच्या हातात नाहीये, पण केंद्रात तेच आहेत ना. पण ते डिलिमिटेशन 2009ला झालंय, हम्म. तेव्हा ह्यांचं सरकार नव्हतं. हम्म. आता जेव्हा ह्यांचं सरकार असेल आणि ज्या वेळेला डिलिमिटेशन होईल ना, त्यावेळेला ह्यांचा रंग तुम्हाला कळेल. आता 2017चं डिलिमिटेशन जे आहे तेच कंटिन्यू हे डिलिमिटेशन, स्थानिक स्वराज्य संस्थांचं डिलिमिटेशन हे सरकार, राज्य सरकार करतं, युडी खातं करतं. आणि त्यामुळे युडी खातं डिलिमिटेशन करतं. ते दर 5 वर्षांनी हे लोक करतात. ह्या वेळेला त्यांना ते करता आलं नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही 227 वरून 236 जागा केल्या. बरोबर आहे. की नॅचरल ग्रोथ ही 3% असते. सेन्सेस झालेला नाही आहे. आणि सेन्सेस न झाल्यामुळे जो काय सेन्सेसचा आकडा नॅचरल ग्रोथ जी होते त्याच्याप्रमाणे आम्ही 3% आधारभूत घेऊन आम्ही 227 236 जागा केल्या. या 236 जागा आपण जिंकू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की 227 जागा आपण आपल्या सोयीप्रमाणे मागच्या वेळेला केलेल्या आहेत, हे बीजेपीला माहिती आहे. आणि त्यामुळे त्या जर बदलल्या गेल्या तर आपण हरू. म्हणून त्यांनी जसं त्यांचं सरकार आलं 236चा कायदा रद्द केला आणि 227 परत केल्या.
आता 227 केल्यावरती कॅबिनेट दोघांचीच झाली होती आणि त्यात तो निर्णय झाला त्यांना होता. 227 केल्यानंतर हम्म. त्यांना यावेळेला डिलिमिटेशन मध्ये घोळ करता आला नाही आणि म्हणून हा आता याद्यांमध्ये घोळ करून इकडची मतं तिकडे टाका, तिकडची मतं तिकडे टाका, असं करून जिंकण्याचा हा प्रयत्न आहे. कोण करते हे सगळं तुम्हाला वाटतं? एकटा निवडणूक आयोग आहे की कोणी थर्ड पार्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे? पक्षातनं काही लोक भारतीय यामध्ये इन्व्हॉल्ड जनता आहेत? पक्षाकडे एक मोठी थिंक टँक या बाबतीत आहे, ते करत असतील. पण इतकं सोपं आहे इलेक्शन कमिशनच्या डेटा तुम्ही अशा पद्धतीने ऍक्सेस करून डिस्टॉर्ट करून तो बदलला बघा, जाऊ शकतो? मध्यंतरी विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले होते. हम्म. त्या माणसाचं नाव देखील त्यांनी सांगितलं होतं, माझ्या लक्षात नाही आता. देवांग पटेल म्हणून देवांग पटेल सोशल नावाचा. मीडिया सांभाळणारा त्यांचा. आमचं आजही मत असं आहे हम्म. की इलेक्शन कमिशनची जी यादी आहे आत्ता जी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरत आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की ती रिडेबल यादी द्या ना, डिजिटली रिडेबल यादी. याचा अर्थ काय जरा एकदा आम्हाला समजावून आम्हाला जी यादी दिली सांगा. त्याच्यावरती तुमचे फोटो नाहीत, नाव आहेत. फक्त नाव आहेत. हम्म. आता ऋत्विक भालेराव हे नाव दोनदा आलं किंवा अनिल परब हे नाव दोनदा आलं, तर अनिल परबचे दोन वेगवेगळे फोटो असतील तर मी समजू शकतो हे दोन अनिल परब वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. परंतु त्यांच्याकडे ती यादी आहे, त्याचे फोटो आहेत. मला जी यादी दिली आहे राजकीय पक्ष म्हणून त्याच्यावर फोटो नाहीत. मला कसं कळणार अनिल परब दोन आहेत का अनिल परब बोगस आहे? मग पूर्वीपासून ड्राफ्ट रूल असाच राहिलेला आहे की या वेळेलाच काय बदल झाले? आमचं म्हणणं असं आहे की तो रिडेबल, जो डिजिटली रिडेबल ज्याला म्हणतो, तो द्या ना आम्हाला. म्हणतात नाही आमचं ॲग्रीमेंट आहे की आम्ही दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. हम्म. अरे मला लोकशाहीमध्ये मला जो कागद वापरला जातोय माझ्याबद्दल, तो बघण्याचा मला अधिकार नाही आहे. आता माझ्या मुलीचं नाव दुबार आलंय, बर. माझ्याच मुलीचं नाव हे तुम्ही चेक केल्यानंतर कळलं? माझ्या चेक केलं होतं, लक्षात आलं. हम्म. हे कशामुळे? ही त्रुटीच म्हणायची? पण तिचा फोटो नाही ना मला माहिती. हम्म. आता अनुजा अनिल परब हे नाव दोनदा आलं. हम्म. आता अनुजा अनिल परब हे नाव, हे दोन वेगळे फोटो असतील तर मी मान्य करीन दोन अनुजा अनिल परब आहेत. हम्म. एक थेरी अशी पण आहे परब साहेब की मी आधी चेंबूरला राहायचो, तर चेंबूरच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे. मी आता शिफ्ट होऊन समजा माहीमला आलो, आता माहीममध्ये मी नव्यानं नोंदणी केली आहे, पण मी चेंबूरचं नाव डिलीट केलं नाही, त्यामुळे दुबार मतदार म्हणून. तुमचं ते डिलीट केल्याशिवाय हे नाव ऍडच कसं झालं? पण तसंच होतं. आणि तुमचं तुम्ही कुठलंही सर्टिफिकेट घ्यायला जा, तुम्ही गॅस ट्रान्सफर करायला जा, हम्म. पहिली तुम्हाला, किंवा तुम्ही रेशन कार्ड बदलायला जा, हम्म. पहिलं नाव तिकडचं कमी करून स्लिप आणावी लागते, तर तुमचं नाव इथे चढवलं ते रेशन जातं. कार्डच्या बाबतीत होतं, पण जाहीर दिनेश मतदार वाघमारे जे निवडणूक आयुक्त आहेत, मतदार त्यांनी सांगितलं की आम्ही ते डिलीट न करता प्राधान्य म्हणून की त्याचं नाही. नाव ऍड होण्यापासून कुठला बाधा येऊ नये पहिली म्हणून आम्ही गोष्ट त्याला म्हणजे देतो. त्याच्याकडनं ऍफिडेव्हिट, आता जे ते घेत आहेत ऍफिडेव्हिट, हो. आता ते घेत आहेत ऍफिडेव्हिट, तुम्हाला त्याचं नाव दुसरीकडे ज्यावेळेला तुम्ही तो त्याचा फॉर्म भरता, प्रिस्क्राईब नंबरमध्ये फॉर्म भरता की माझं नाव इकडे आहे, इकडून माझं नाव इकडे ट्रान्सफर करायचंय, हम्म. त्यावेळेला तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यावं लागतं किंवा तुम्हाला ही नोटीस द्यावी लागते की माझं नाव इथून डिलीट करा आणि इथे टाका. हम्म. इथून डिलीट केल्याशिवाय तिथे टाकलंच कसं, किंवा तिथे टाकल्यानंतर तुमचं काम आहे इथे डिलीट करायचं. आमचा आक्षेपच हा आहे. समजा मी दोन्ही ठिकाणी मतदान केलं, मी बँड्राला मतदान केलं, चेंबूरला मतदान केलं, कळणार कसं? हम्म. आणि मग दुबार मतदानाचा माझं हा गुन्हा आहे ना. हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे. आणि मग तुम्ही मतदारांची संख्या पण खोटी सांगताय लोकांना. जर अशी दुबार तिबार नावं असतील, मग तुमचं मतदानाचं पर्सेंटेज पण घसरतं ना शेवटी टोटल करताना. हम्म. आज जो काही घोळ आम्ही ज्याला म्हणतो की तुम्ही ज्या वेळेला एकदा डिक्लेअर केली आकडा आणि तुमचं मतदान झाल्याचा आकडा नंतर 2 दिवसानंतर परत वेगळा डिक्लेअर करताय, हे सगळे प्रकार आता उघडकीस आलेले आहेत. याला काय आता काय रॉकेट सायन्स नाहीये. आम्ही जो घोळ म्हणतो तो हाच घोळ आहे. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का ठेवता तुमच्या विजयाच्या बाबतीमध्ये? तुमचा विजय जर अगदी खणखणीत विजय असेल
तर त्याला तुम्ही हे डाग का लावून घेताय? आणि आता आम्ही आरोप केले ना, बघा संध्याकाळी अमित सटम किंवा आशिष शेलार येतील. अरे तुम्ही मालक आहात त्यांचे, त्यांच्या वतीने ह्यांचे मालक बोलतात ना. निवडणूक आयोगाने येऊन खुलासा करायला पाहिजे, हे असं नाही आहे, हे असं आहे, हे असं नाही, असं आहे. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आरोप केले, तुमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं, ज्यात स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे सहभागी होते, त्यानंतर त्यांनी एक प्रेस रिलीज काढली निवडणूक आयोगाने आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की 1 जुलै 2025ला वोटर रोल संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती कट ऑफ होते. त्याच्यानंतर आम्ही कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही किंवा मतदार यादी बदलू शकत नाही. ॲडिशन डिलिशनच्या बाबतीत मला माहीत नाही, पण जर असं असेल आणि ते स्पष्टपणे हे सांगत असतील की आता विधानसभेला वापरलेलीच मतदार यादी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरणार, मग तुम्ही इतके आक्षेप घेऊन, इतके घोळ उघडकीस आणून त्याचा उपयोग काय होणार आहे? उपयोग काहीच होत नाही, त्याला माहिती आहे म्हणूनच ते अशी भूमिका घेतात. साधी गोष्ट आहे. आत्तापर्यंत जे होत होतं की ज्या दिवशी नोटिफिकेशन निघतं तोपर्यंत मी दिलेलं नाव हे सप्लिमेंटरी यादीमध्ये, यादी बंद झाली माझी, यादी पब्लिश झाली, तरी देखील डेट ऑफ नोटिफिकेशन पर्यंत जी नावं यायची ही सप्लिमेंटरी यादीमध्ये यायची. बर, मागच्या वेळेला त्यांनी असं केलं की सप्लिमेंटरी यादीच दिली नाही. मागच्या वेळेला म्हणजे 2024च्या विधानसभेला. बर, जर मला सप्लिमेंटरी यादी आलीच ना, तर त्याच्यात कोणाची नावं आली, कोण बोगस आले, कोण खरे आले, ज्याच्यावरती मला हरकती सूचना हा माझा अधिकारच काढून घेतला. पुन्हा मी काल जी भूमिका मांडली ती अशी आहे की कुठल्याही गोष्टीवरती ज्यावेळेला हरकती सूचना घेतात म्हणजे ते न्यायालय असते, क्वासी ज्युडिशरी अथॉरिटी असते ती. बरोबर आहे. आणि क्वासी ज्युडिशरी अथॉरिटी ज्या वेळेला ऑब्जेक्शन सजेशन्स घेते त्यावेळेला त्याचा निकाल द्यावा लागतो की मी तुमचं ऑब्जेक्शन रूल आउट करतोय किंवा मी तुमचं ऑब्जेक्शन स्वीकारतोय, तर मी रूल आउट करतोय तर त्याचं कारण काय. कुठलाही जज तुम्हाला ज्या वेळेला निर्दोष सोडतो किंवा तुम्हाला दोषी धरतो त्यावेळेला तो त्याची कारणं देतो की तुम्ही दोषी का आहात किंवा तुम्ही निर्दोषी का आहात. माझं काल त्यांना तेच म्हणणं होतं की ज्यावेळेला राज्य निवडणूक आयोग ज्यावेळेला हरकती सूचना मागवते आणि हरकती सूचना आम्ही ज्यावेळेला देतो त्यावेळेला त्याचा निकाल तुम्ही आम्हाला दिला पाहिजे की मी घेतलेली हरकत योग्य आहे का अयोग्य आहे, योग्य असेल तर ती का योग्य आहे, अयोग्य असेल तर ती काय अयोग्य आहे. त्यांनी रुलिंग द्यायला नको मला. आता विहित प्रक्रियेनुसार सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेला कालावधी तो संपुष्टात आलेला आहे. तुम्ही मागणी केली आहे तो 21 दिवसाचा असावा, 7 दिवसांचा नसावा. या विहित प्रक्रियेमध्ये जे सजेशन ऑब्जेक्शन्स येतात त्याची अंमलबजावणी केली जाते का किंवा त्याचा काही उपयोग होतो का, हे कसं कळणार? ह्याची काय मागच्या transparency वेळेला आहे? आम्ही जो केला ही सगळा घोळ मागच्या वेळेला निवडणुकीच्या नंतर बाहेर आला. म्हणून मग इलेक्शन कमिशनने स्टँड घेतला की तुम्हाला आम्ही संधी दिली होती, तुम्ही आमच्याकडे आलेच नाहीत, तुम्ही आत्ता हा घोळ सांगताय, आता आम्ही काही करू शकत नाही. कोर्टात पण ते तेच म्हणणार. आत्ता आमचं म्हणणं असं आहे की आत्ता आम्ही हरकती सूचनांच्या या वेळेतच आता आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. म्हणजे न्यायालयाचा दरवाजा आम्ही आता ठोठावू शकतो. न्यायालय पण हा प्रश्न विचारू शकते ना की तुम्हाला ही संधी होती, तुम्ही का नाही केली. आम्ही काल काय मागणी केली की हा कालावधी एवढं शोधणं, हा घोळ आहे, हा घोळ शोधून एका वॉर्डमध्ये किती मतदार? राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त 50 लोकांचा स्टाफ आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते हे करू शकत नाही. त्यांची नोडल एजन्सी कोण आहे? मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका हे काम करणार. आता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सगळं आम्हाला समजावून सांगायचंय, जाऊन करायचंय, याच्यासाठी वेळ तर पाहिजे, म्हणून वेळ वाढवून मागितला. आता ह्यानी जर नाही ऐकलं तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. पण कोर्टात जाण्यासाठी आणि कसं आहे की 6,000 ह्या मतांच्या बाबतीत मला आक्षेप घ्यायचा आहे. हे 6,000 लोकांना काय पडली आहे जाऊन स्वतः नोंदवायचंय? ते तर राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी आहे ना. मला तुम्ही BLAचा अधिकार दिलेला आहे, बूथ लेवल एजंटचा, जो मला इलेक्शन कमिशनने अधिकार दिला आहे, तर माझ्या बूथचं ऑब्जेक्शन घ्यायचा मला अधिकार आहे की नाही? माझे तुम्ही बूथ लेवल एजंट अर्धे पास केले, अर्धे नापास करून टाकले. ते कसे? त्यांच्या मनाची मर्जी.
क्रायटेरिया असेल काही? आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही आम्हाला एखादी गोष्ट नाकारता तर ती का नाकारता हे तर सांगा. म्हणजे तुमच्याच बाबतीत घडले की सत्ताधारी पक्षांच्या? मला माहित नाही. आता यांचे मालक येतील संध्याकाळी. हम्म. अरे माझं म्हणणं आहे, मालकाला प्रश्न विचारलाच नाही. ज्या नोकराकडे ही अपेक्षा आहे त्याला विचारलेला प्रश्न आहे. हम्म. तुम्ही म्हणाल कॉशी ज्युडिशरी पॉवर्स असल्यामुळे त्यांना रुलिंग देणं क्रमप्राप्त आहे. गरजेचं आहे. आता यामध्ये रुलिंग येत नाहीये, आम्हाला त्याची उत्तरं मिळत नाहीयेत. प्रेस रिलीज एखादी येते, त्याच्यामधनं आम्हाला जे read प्रेस करायचं आहे. रिलीज इज अ रूल, नॉट रुलिंग. बरोबर आहे, पण मग पुढे काय? मग आता कोर्टात जाण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय उरत कोर्ट, नाही. दुसरा पर्याय काय आहे? हम्म. हे लोक तर ऐकणारच नाही. तो यांना सूचनाच दिलेल्या आहेत निवडणूक आयोगाला. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. तुम्ही हेतू आरोप करताय खरं तर, पण हेतू आरोप म्हणजे मी हे सिद्ध करून देतोय ना. हम्म. मला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे, जे कायद्याने, मी काय चुकीच्या गोष्टींची अपेक्षाच करत नाही, पण ज्या कायद्याने ज्या गोष्टी व्हायला पाहिजे हम्म. त्या आता कायद्याने व्हायला पाहिजेत. परिणामी निवडणुका ज्या आहेत या बाधित होऊ शकतात का? या पोस्टपोन केल्या जाऊ शकतात? कारण होऊ त्याची शकतात मागणी ना. तुम्ही आता करताय. साधी गोष्ट आहे, आजचाच जो निकाल चालू आहे आता ओबीसीच्या बाबतीतला, हो. अगदी क्लिअर कट कोर्टाने सांगितलं होतं की 50%चं लिमिट तुम्ही क्रॉस करू नका. हम्म. तरी देखील 50%चं लिमिट यांनी क्रॉस केलं. ज्या गोष्टीसाठी 4 वर्षाची निवडणूक थांबली, निवडणूक आयोग म्हणतं इंटरप्रिटेशन चुकीचं झालं. 4 वर्ष निवडणूक थांबवून ठेवली यांनी. हम्म. प्रशासनाने धुडगूस घातलाय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे. अरे तुम्ही ज्या कॉन्सेप्ट, जी संविधानाची कॉन्सेप्ट आहे लोकप्रतिनिधीची, तीच मारून काढली तुम्ही. हम्म. आणि तुम्ही प्रशासनाच्या जोरावरती तुम्ही सत्ताधाऱ्यांनी धुडगूस घातला. आणि ज्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती आता निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या आदेशाचाच तुम्ही भंग करताय. आता परवा जजमेंट आहे त्याची. हम्म. आता ह्या सगळ्या गोष्टी कोर्टात जातील, कोर्टातनं पुन्हा निर्देश येतील, पुन्हा त्याची अंमलबजावणी कसं करायचं यासाठी वेळ लागेल. तुम्हाला वाटतं हे सगळं कुठेतरी एक कन्क्लुजनला येईल? कारण ही नेव्हर एंडिंग प्रोसेस होईल ना. बघा ह्यांना काय फरक पडतोय, सरकार तर ह्यांचंच आहे. कमिशनर यांच्या सल्ल्यानुसार किंवा यांच्या इशाऱ्यावर नाचतायत. जिल्हा परिषदेचे मुख्य सीओ असतात जे, ते यांच्या सल्ल्यावर नाचतायत. यांच्या मनाप्रमाणे सगळं चालतंय. यांना निवडणुका झाल्या काय किंवा नाही झाल्या काय काही फरक पडत नाही. फरक पडतोय कोणाला? विरोधी पक्षाला. हम्म. आज निधी ह्यांच्या तर सगळ्या लोकांना मिळतोय. सगळ्या निधीचे जे काही निकष आहेत ते वारे माप चिरडून काढून निधीचं वाटप केलं जाते. ह्यांना काय फरक पडतोय? पण 3-3, 4-4 वर्षांपासून अनेक महानगरपालिका प्रलंबित आहेत. आज नगरसेवक निवडून आलेले ते सुद्धा काही काम करू शकत नाही आहेत. आणि मग ह्यांना आमिष द्यायचं, चल माझ्या पक्षात ये, तुला 10 कोटीचा निधी देतो. पण तुमच्या या सगळ्या आक्षेपांमुळे आणि मागण्यांमुळे आणखीन लांबणीवर पडेल असं अहो नाही. 5 वर्ष 4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. हो. माझं म्हणणं असं आहे, अजून 3 महिने नाही झाल्या हम्म. तर काय फरक पडतो? पण 3 महिन्यानंतर होतील त्या तरी पारदर्शक पद्धतीने घ्या. असंही 4 वर्ष तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे कार्यक्रम केला ना, जे काय पक्ष फोडायचे ते फोडलेत ना, ज्यांना काय आमिष द्यायची त्यांना आमिष दाखवून तुम्ही इकडे आणलेत ना. हे सगळं करून देखील तुम्हाला एवढा विश्वास का नाहीये की तुम्ही जिंकू शकता? कोर्टात कधी चाललाय? दुसरी पायरी तीच दिसते. नाही, आता दुसरी गोष्ट आहे, आमच्या ज्या आक्षेपांचं काय होतं ते बघू, हम्म. त्यानंतर निर्णय घेऊ. जो 21 दिवसाचा कालावधी वाढवून मागितलाय तुम्ही, तो आता मिळेल? बघू काय होतं ते. आम्ही आमची तयारी करतोच आहे. हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की हा घोळ हम्म. हा आम्ही पुराव्यांसकट दिलेला आहे. मी आता तर तुम्हाला फक्त एक थोडीशी 2-3 वॉर्डाची वॉर्डाची माहिती उदाहरणं दिली. हो. सगळ्या शाखांमधनं मुंबईत काम चालू आहे. हम्म. आणि हा घोळ आता एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर येईल. यांनी जर दुरुस्त नाही केला तर ठीक आहे, चोरी करून जिंका. काँग्रेस खासगीत असं म्हणते की आपण जर अशी मागणी केली की निवडणुकाच तोपर्यंत घेऊ नका किंवा रद्द करा, तर निवडणुका होऊन जातील आणि आम्ही फक्त याद्याच तपासत बसू. नाही बघा, काँग्रेसने काय ठरवायचंय हे काँग्रेस ठरवेल. मी माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकतो, मी दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकत नाही.
आघाडीत आहात तुम्ही एकत्र. माझ्या पक्षाला असं वाटतंय की निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्या, त्याच्यासाठी मी काम करतोय. आणि मला असं वाटतंय की ज्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात त्या व्हाव्यात. लढा कायम राहील. लढतोच आहे आम्ही. ठीक आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर एक गोष्ट मात्र निश्चित एक शिवसेना बीट कव्हर करणारा पत्रकार म्हणून मला सांगावं असं वाटतं की ज्या शिवसैनिकांना, ज्या शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही कायम आक्रमकपणे रस्त्यावरती उतरून संघर्ष करताना पाहिलेलं होतं, आज ते सर्व शिवसैनिक अगदी अभ्यासू विद्यार्थ्यांसारखे ह्या मतदार याद्या ज्या आहेत, म्हणजे हा गठ्ठा तुम्ही बघू शकता, 6,000 मतदारांचा हा गठ्ठा, हा अख्खाच्या अख्खा गठ्ठा घेऊन प्रत्येक शाखेत तुम्ही खरं तर जाऊन बघा, प्रत्येक शाखेत अशा पद्धतीनं ह्या गठ्ठ्यांचं विश्लेषण चालू आहे. मतदार यादींमध्ये दुबार मतदार, तिबार मतदार किती आहेत ते शोधण्याचं काम चालू आहे. आणि हा फरक खरं तर दिसून येतोय. आता त्याचा किती उपयोग होणार आहे किंवा त्याचे परिणाम काय येणार आहेत हे येत्या काळात आपल्याला कळेलच. परंतु त्याचबरोबर जी निवडणूक आयोग, जी स्वायत्त आहे असं म्हटलं जातं, त्या निवडणूक आयोगाची सुद्धा जबाबदारी आहे की जे काही आक्षेप या ठिकाणी नोंदवले जात आहेत त्याचं निराकरण केलं जावं आणि लोकांसमोर, मतदारांसमोर तथ्य काय आहे ते ठेवावं. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.